नमो नमः. संस्कृत वर्ल्ड क्लासेसमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण युग्ममालेतील तिसरा श्लोक पाहत आहोत. या तिसऱ्या श्लोकामध्ये एका गर्विष्ठ व्यक्तीबद्दल सांगण्यात आलेलं आहे की एखादी व्यक्ती गर्वामुळे किंवा आपल्याजवळ असलेल्या थोड्याशा ज्ञानामुळे कशी गर्विष्ठ होते आणि गर्विष्ठ झाल्यामुळे तिला समोरच्या चांगल्या गोष्टी कशा दिसत नाही किंवा ती स्वतःला फारच हुशार किंवा विद्वान समजत असते, अशा व्यक्तीबद्दल सांगितलेलं आहे की मग पुढे तिचं काय होतं. मी इथे अनेक जोड शब्द दिलेले आहेत, त्याची संधी विग्रह करून मी प्रत्येक शब्द वाचणार आहे. यदा किंचित, जचा झाला त आणि नंतर राहिला फक्त ज्ञ. ज्ञ म्हणजे बुद्धिमान. यदा किंचित ज्ञः अहम द्वीप इव मदान्धः समभवम तदा सर्वज्ञः अस्मि इति अभवत अवलिप्तं मम मनः. यदा किंचित किंचित बुधजन सकाशात अवगतम तदा मूर्खः अस्मि इति ज्वर इव मदः मे व्यपगतः. आता आपण सुरुवातीपासून एक एक वाक्य घेऊया. यदा किंचित अज्ञः अहम. अहम म्हणजे मी, ज्ञः म्हणजे ज्ञानी, किंचित ज्ञः. ज्ञः म्हणजे मी जेव्हा थोडासा ज्ञानी होतो म्हणजे थोडंसं ज्ञान मी प्राप्त करतो, तेव्हा द्वीप इव, इव म्हणजे प्रमाणे आणि द्वीप म्हणजे हत्ती. हत्ती कसा, तर एखाद्या हत्तीप्रमाणे जो कसा आहे, मदांधः आहे. ॲन इंटॉक्झिकेटेड एलिफंट, जो मदाने उन्मत्त झालेला आहे, गर्विष्ठ झालेला आहे आणि इकडे तिकडे धावतो आहे, अशाप्रमाणे समभवम म्हणजे असा मी स्वतःला समजतो. एखाद्या इंटॉक्झिकेटेड एलिफंटप्रमाणे मी स्वतःला समजत असतो. वेन आय हॅड लिटिल नॉलेज. ज्ञः म्हणजे थोडंसं नॉलेज, पूर्ण विद्वान म्हटलेलं नाही आहे, वाईज पर्सन अजूनही तो झालेला नाही आहे, पण तरीसुद्धा त्याला गर्व चढलेला आहे. जेव्हा उन्मत्त झालेला हत्ती कोणाच्याही हाती लागत नाही, तो मोठ्या मोठ्या आवाजात इकडे तिकडे फिरत असतो, अशा उन्मत्त झालेल्या हत्तीप्रमाणे माझी स्थिती होते. व्हेन आय हॅड अ लिटिल नॉलेज आय बिकम प्राऊड लाईक ॲन इंटॉक्झिकेटेड एलिफंट. मग नंतर काय होतं, तदा सर्वज्ञः अस्मि इति अभवत अवलिप्तं मम मनः. माझं मन अवलिप्त होतं म्हणजे काय, तर या विचाराने भारावून जातं की सर्वज्ञः अस्मि, मी सर्वज्ञ आहे, मी खूप हुशार आहे, मी खूप वाईज पर्सन समजतो स्वतःला. My mind become proud thinking that I was very wise person, that I was very clever. अशा पद्धतीने मी स्वतःला समजत होतो. अभवत म्हणजे माझं मन स्वतःला असं समजत होतं. पास्ट टेन्स दिलेला आहे इथे अभवत असल्यामुळे, त्याच्यामुळे मी वॉज वापरून राहिलेली आहे, तर सर्वांनी याकडे लक्ष द्यायचं आहे. यदा किंचित ज्ञः अहम द्वीप इव मदान्धः संभवम तदा सर्वज्ञः अस्मि इति अभवत अवलिप्तं मम मनः. मीन्स when I had little knowledge I became proud like an intoxicated elephant and my mind became proud thinking that I was wise person or I was very clever man. But what happened after some time? यदा किंचित किंचित बुधजन सकाशात अवगतम. बुधजन, बुध म्हणजे बुद्धिमान आणि जन म्हणजे लोक. जेव्हा किंचित किंचित म्हणजे थोडं थोडं ज्ञान मी बुधजन सकाशात, कुणाच्या सहवासात आल्याच्या नंतर अवगत होतं, मला अवगत म्हणजे प्राप्त करतो, आणि बुधजन म्हणजे बुद्धिमान लोक. जेव्हा मी बुद्धिमान लोकांच्या सकाशात अवगतम म्हणजे त्यांच्या सहवासात येतो, तेव्हा मी काय प्राप्त करतो, तर थोडं थोडं नॉलेज प्राप्त करतो, त्यांच्याकडून काहीतरी मला ज्ञान मिळतं, ते मी मिळवतो. तदा आणि तेव्हा मला समजतं मूर्खः अस्मि इति, मी कोण होतो, तर मूर्ख होतो. तेव्हा माझ्याजवळ हे ज्ञान नव्हतं, जे मला आत्ता बुद्धिमान लोकांच्या सहवासात आल्यावर मिळत आहे, ते ज्ञान मला तेव्हा नव्हतं. आणि मग काय होतं, ज्वर इव, तापाप्रमाणे, ज्वर म्हणजे ताप, या तापाप्रमाणे मदह मे, मे म्हणजे माझं, मद म्हणजे गर्व, व्यपगतः हळूहळू दूर होऊन जातो. माझा जो गर्व आहे तो उतरणाऱ्या तापाप्रमाणे हळूहळू तो गर्व माझा निघून जातो किंवा गळून पडतो, आणि त्या पद्धतीने माझा तो गर्व नष्ट झाल्याच्या नंतर मी त्या अहंकारातून, त्या गर्वातून मग पुन्हा पूर्ववत जमिनीवर येतो, किंवा मला कळतं की मी तेव्हा अज्ञानी होतो, माझ्याजवळ कुठल्याही प्रकारचं ज्ञान नव्हतं, पण मी स्वतःला विद्वान समजत होतो. खालच्या 2 लाईन परत आपण पाहूया. यदा किंचित किंचित बुधजन सकाशात अवगतम तदा मूर्खः अस्मि इति ज्वर इव मदो मे व्यपगतः. जेव्हा बुद्धिमान लोकांच्या संपर्कात आल्याच्या नंतर मी थोडे थोडे ज्ञान प्राप्त करतो, तेव्हा मी मूर्ख होतो असं समजून माझा
गर्वाचा जो ज्वर आहे, गर्वरूपी जो ताप आहे, तो हळूहळू निघायला सुरुवात होते किंवा हळूहळू ते ज्वर उतरतो. व्हेन आय लर्नड अ लिटिल थिंग्स फ्रॉम द वाईज पर्सन, फ्रॉम द क्लेवर पर्सन्स, व्हेन आय वॉज इन द कंपनी ऑफ अ वाईज पर्सन ऑर क्लेवर पर्सन, अँड व्हेन आय लर्नड लिटिल थिंग्स फ्रॉम देम, आय रिअलाइज दॅट आय वॉज अ फूल. लाईक फीवर माय प्राईड डिसअपियर्ड. तुम्हाला जर काही अडचणी असतील तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करून विचारू शकता. या श्लोकाच्या खाली प्रत्येक शब्दाचा संधी विग्रह दिलेला आहे आणि त्याच्यानंतर निळ्या पट्टीमध्ये सुद्धा सरळ वाक्य करून दिलेलं आहे त्या श्लोकाचं, की वाक्यामध्ये आपण त्याचं सेंटेन्स कसं तयार करून त्याचं भाषांतर करू शकतो ते तुम्ही तिथे पाहू शकता. पण सगळ्यात आधी मी नेहमी सांगते त्याप्रमाणे प्रत्येक शब्दाचा अर्थ आधी लावायचा आहे आणि त्यानंतरच तुम्हाला त्याचं भाषांतर करायचं आहे. आधीच खाली तुम्ही वाक्य बघून घ्याल आणि नंतर मग त्याचं भाषांतर पाठ कराल, तर असं करू नका. तर अशा पद्धतीने हा श्लोक समजायला सोपा आहे, फक्त करत असताना ते शब्द समजून घ्यायचे आहेत. पुढील भागात आपण लवकर भेटणार आहोत. तोपर्यंत नमो नमः.